लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले मराठवाड्यातले दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना आता राजकीय धक्के बसू लागलेत। अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय त्यांना सोडून जाण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाणांना काँग्रेसमधून फोडून भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता। कारण त्यावेळी अशोक चव्हाण काँग्रेसच्या वतीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांशी वाटाघाटी करत होते। पण जागा वाटपादरम्यान अशोक चव्हाणांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं। लोकसभा निवडणुकीचं गणित डोळ्यासमोर ठेवून भाजपनं ही राजकीय खेळी केली होती। मराठवाड्यातील अशोक चव्हाणांच्या राजकीय प्रभावाचा फायदा घेण्याचा भाजपचा मनसुबा होता, पण लोकसभा निवडणुकीत त्याचा भाजपला फायदा झाला नाही। काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला। अशोक चव्हाण भाजपसोबत असतानाही भाजपला नांदेडची जागा गमवावी लागली। लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण आपल्या जिल्ह्यात राजकीय प्रभाव दाखवू शकले नाहीत। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांना त्यांचे निकटवर्तीय सोडून जाण्याच्या तयारीत आहे। अशोक चव्हाण यांचे कॉलेज मित्र आणि माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मागितली आहे। नांदेड नॉर्थ मधून 2 वेळा आमदार राहिलेलो आहे। गेल्या वेळेला थोड्या मताने पडलो होतो आणि मी परत नांदेड नॉर्थ म्हणूनच काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे। आता पक्ष जे निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील। मी पहिल्यापासून सांगत होतो मी काँग्रेस सोडली नाही, आजही काँग्रेसमध्ये आणि कायम काँग्रेसमध्ये राहील। अशोक चव्हाण भाजपात गेल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। कारण चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर डी.पी. सावंत काँग्रेस पक्षात सक्रिय नव्हते, मात्र त्यांनीही पक्ष सोडला नाही। आता मात्र त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे। अशोक चव्हाण साहेब भाजपमध्ये आले म्हणून त्यांच्यासोबत लोकसभेत कदाचित आपल्याला संधी मिळेल म्हणून आले आणि आताही त्यांना कुठेतरी अंदाज आला असावा का या ठिकाणी त्यांना भारतीय जनता पक्षाचं नायगावमधून तिकीट मिळणार नाही, हे समजल्याबरोबर पुन्हा ते अपक्ष लढवण्याची ज्यांनी घोषणा केली, याच्यामध्ये मी म्हटल्याबरोबर आश्चर्य काही नाही आहे। एकीकडे डी.पी. सावंतांनी काँग्रेसचा हात धरलाय, तर दुसरीकडे डॉक्टर मीनल खतगावकर यांनी बंडाचं निशाण फडकावलंय। त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढण्याची तयारी केली आहे। आता कार्यकर्त्यांची भूमिका दादांकडे एकच मागणी आहे की 2 वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली। 2019 मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला, 2024च्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षादेश मान्य केला, परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे। डॉक्टर मीनल खतगावकर यांनी नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। मात्र भाजपचे राजेश पवार हे नायगावचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे या मतदारसंघाची उमेदवारी देताना भाजप नेत्यांची कसोटी लागणार आहे। खरं तर मीनल खतगावकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपकडे तिकीट मागितलं होतं। तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्या लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होत्या, पण पक्षानं 2 वेळा त्यांना थांबण्यास सांगितलं। पण आता त्यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकलाय, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।